त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी. चल, हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या घातली जाईल. अरे लोग आइए डरपोक, 50-50 बॉडीगार्ड लेके घूमते हैं यहाँ, और आप 100 पुलिस लेकर घूमेंगे और हमको दादागिरी करेंगे. असं काय झालं की भांडूपचा उल्लेख आल्यानंतर संजय राऊत हे संजय पाटील यांच्या विरोधात इतके आक्रमक झाले? संजय दिना पाटील यांनी पक्ष बदलल्यानंतर अचानक इतक्या आक्रमक भाषेत प्रतिक्रिया का दिली? त्यांनी थेट हॉस्पिटल आणि स्मशानाची भाषा का केली? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे संजय राऊत यांना खुलेआम आव्हान देण्यामागे आत्मविश्वास होता की अस्वस्थता? कारण राजकारणात अनेकदा सर्वात आक्रमक भाषा ही सर्वात जास्त असुरक्षिततेतून बाहेर पडते. मग भांडूपमध्ये नेमकं घडलं तरी काय? आणि उद्धव ठाकरेंच्या भांडूप सभेपासून सुरू झालेला हा संघर्ष आता महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या नव्या वळणावर जाणार आहे? कारण या संपूर्ण प्रकरणाचं केंद्र एकच आहे, भांडूप. आणि योगायोग बघा, उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली ती भांडूपमध्ये, संजय राऊत राहतात ते भांडूपमध्ये, आणि संजय दिना पाटील यांचं राजकीय अस्तित्व उभं राहिलं तेही भांडूपमध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आज जो सर्वात मोठा वाद पेटलाय त्याचं केंद्रबिंदू एकाच भागात आहे. आणि म्हणूनच हा वाद फक्त दोन संजय यांच्यातला नाही, हा वाद दोन राजकीय कथानकांमधला आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभं राहणारं सहानुभूतीचं राजकारण, आणि दुसऱ्या बाजूला सत्ता, संख्या आणि पक्षांतराच्या जोरावर उभं राहिलेलं नवं राजकारण. गेल्या काही दिवसांत ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालं. 6 खासदार गेले, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले, महायुतीच्या समर्थकांनी विजयाचे दावे केले, पण त्याच वेळी उद्धव ठाकरे भांडूपमध्ये उतरले. आणि इथेच कथा बदलायला सुरुवात झाली, कारण अनेकांना वाटत होतं की खासदार गेल्यानंतर कार्यकर्तेही निराश झाले असतील. पण भांडूपमध्ये जे चित्र दिसलं ते वेगळंच होतं. रस्त्यावर सभा, तुडुंब गर्दी, उत्साही शिवसैनिक आणि घोषणांनी दणाणून गेलेला परिसर. विशेष म्हणजे या सभेत केवळ उद्धव ठाकरे यांचं स्वागत झालं नाही, तर संजय दिना पाटील यांच्या विरोधातही जोरदार घोषणा झाल्या. म्हणजे स्थानिक पातळीवर भावना अजूनही जिवंत आहेत हे स्पष्टपणे दिसून आलं. आणि कदाचित इथेच संजय दिना पाटील यांच्या अस्वस्थतेची सुरुवात झाली. कारण त्यानंतर त्यांनी जी भाषा वापरली ती साधी राजकीय प्रतिक्रिया नव्हती, ती थेट इशाऱ्याची भाषा होती. माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल किंवा स्मशानात. राजकारणात विरोधकांवर टीका होते, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, पण अशी भाषा सहसा वापरली जात नाही. आणि म्हणूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण हा आत्मविश्वासाचा आवाज होता की फ्रस्ट्रेशनचा? हा प्रश्न निर्माण झाला. विशेषतः भांडूपच्या सभेनंतर हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण जर एखाद्या नेत्याने पक्ष बदलला आणि त्याच्या स्वतःच्या मतदारसंघातच त्याच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या, तर ते कोणत्याही राजकारण्याला अस्वस्थ करणारच. आणि कदाचित त्यामुळेच प्रतिक्रिया इतकी टोकाची आली. मात्र खरी गंमत पुढे झाली. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली, अनेकांनी त्यांना लक्ष्य केलं. पण ज्या पद्धतीने संजय दिना पाटील यांनी थेट आव्हान दिलं तसं फार कमी वेळा घडलंय. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनीही तेवढ्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं. चल मी तुझ्या नादाला लागतो हे वाक्य केवळ प्रत्युत्तर नव्हतं, तर तो राजकीय संदेश होता. कारण राऊतांना माहितीये की हा वाद फक्त वैयक्तिक राहिलेला नाही, तो आता उद्धव ठाकरे विरुद्ध पक्षांतर या मोठ्या कथानकाचा भाग बनलाय. आणि इथेच या संपूर्ण संघर्षाचा खरा राजकीय अर्थ समजतो. कारण भांडूपची सभा ही फक्त सभा नव्हती, ती उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची रंगीत तालीम होती. गेल्या 4 वर्षांत उद्धव ठाकरेंची प्रतिमा कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला, पण आता ते थेट मैदानात उतरलेत. भांडूप नंतर ते महाराष्ट्रभर जाणार आहेत, कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत, फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाणार आहेत. आणि म्हणूनच भांडूपची सभा ही एका मोठ्या मोहिमेची सुरुवात मानली जाते. राजकारणात एक गोष्ट कायम असते, संख्या बदलतात, पक्ष बदलतात, नेते बदलतात, पण जनमत बदलायला वेळ लागतो. आज 6 खासदार गेले असतील, पण जर सामान्य शिवसैनिकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली की उद्धव ठाकरे अन्याय सहन करतायत आणि इतर लोक फक्त सत्तेसाठी जात आहेत, तर त्याचा फायदा कुणाला होईल हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि कदाचित म्हणूनच आता उद्धव ठाकरे जनतेच्या कोर्टात अपील करायला निघालेत. भांडूपमध्ये त्याची पहिली झलक दिसली. आता पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात ती भावना किती मोठी होते हे पाहावं लागेल. कारण आज संजय राऊत विरुद्ध संजय दिना पाटील हा वाद दिसतोय, पण प्रत्यक्षात हा वाद दोन व्यक्तींचा नाही, हा वाद त्या प्रश्नाचा आहे की महाराष्ट्रात पुढच्या काळात सहानुभूतीचं राजकारण जिंकेल की सत्तेचं.
भांडूपने या संघर्षाची पहिली ठिणगी दाखवली. आता ही ठिणगी वणवा बनते की नाही यावर पुढच्या काही महिन्यांचं महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. तसंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.